तर मंडळी क्रिसमस जवळच येत आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी एगलेस आणि नॉन अल्कोहोलिक प्लम केकची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण चहा बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे पाणी, चहापत्ती आणि चहाचा मसाला 1 मिनिट छान मंद आचेवर उकळून घेतला। आता या चहाच्या पाण्यामध्ये आपल्याला काजू, बदाम, पिस्ता, त्यानंतर मनुके, काळे मनुके, सुकलेले फळं आणि टूटी फ्रूटी छान भिजवून घ्यायची आहे। इथे तुम्ही रम किंवा ऑरेंज ज्यूस, जो प्रिझर्वेटिव्ह वाला असतो ऑरेंज ज्यूस, त्यामध्ये सुद्धा याला भिजवू शकतात। तर याला मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं। ही पाणी थंड झाल्यानंतर मी याला फ्रीजमध्ये ठेवून 24 तास तसंच सेट होऊ देणार आहे आणि केक बनवायच्या 1 तास आधी त्याला बाहेर काढायचं। तर आता दुसरा दिवस आहे आणि मी इथे केक बनवत आहे। तर त्यासाठी सगळ्यात आधी मी कॅरेमल बनवत आहे। तर गॅस अगदी मंद आचेवर ठेवून मी कढईमध्ये साखर टाकली। साखर अजिबात न हलवता त्याला आपोआप वितळू दिलं आणि पूर्ण ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी टाकलं। त्याला मंद आचेवरच छान त्याच्या गुठळ्या काढून घेतल्या आणि त्यानंतर गॅस मोठा करून तुम्ही बघितलीच आपण कन्सिस्टन्सी त्याची कशी तयार करून घेतली ते। आता इथे मी बटर आणि कंडेन्स मिल्क 2-3 मिनटं हाय स्पीडवर छान फेटून घेतलं। त्यानंतर मी यावर चाळणी ठेवून त्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर आणि दालचिनीची पूड टाकलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही जायफळ, वेलदोड्याची पूड देखील टाकू शकता। तर 2-3 मिनटं हाय स्पीडवर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फेटून घेतल्या। त्यानंतर आपण जे कॅरेमेल बनवलं होतं ते यात टाकलं, व्हॅनिला इसेन्स टाकलं, सगळ्या गोष्टी परत मिक्स केल्या आणि याला सुद्धा मी 3 ते 4 मिनटं हाय स्पीडवर फेटून घेणार आहे। त्यानंतर आपण जे भिजवलेले ड्रायफ्रूट्स होते ते मी टाकले। कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्ट वाटली म्हणून मी 2 चमचे दुधाचा वापर केला। तुम्हाला जितकी गरज असेल तितकं दूध तुम्ही वापरू शकतात। सगळ्या साहित्यांची यादी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसणार आहे। तर इथे मी केक टीन घेतलेला आहे, त्याला छान बटर लावून घेतलं, मैदा भुरभुरला आणि त्यामध्ये आपलं बॅटर टाकलं। आवडीनुसार जे ड्रायफ्रूट्स आहेत ते वरून देखील गार्निशिंगसाठी मी टाकलेले आहे। तुम्ही चोको चिप्स देखील टाकू शकतात। तर कढई मी आधीच 10 मिनटं मीडियम फ्लेमवर प्रीहीट व्हायला ठेवून दिली होती। आतमध्ये मी प्लेट ठेवलेली आहे, तुम्ही ही जाळी देखील ठेवू शकतात। तर 30 मिनटं मंद आचेवर हा केक आपल्याला बेक होऊ द्यायचा आहे। 30 मिनटानंतर मी बघितलं तर माझा थोडासा बेक व्हायचा राहिला होता म्हणून मी अजून शिजू दिलं आणि 45 मिनटं टोटल मला लागले बेक होण्यासाठी। नंतर मी झाकण ठेवून गॅस बंद करून कढईच्या आतमध्येच केकला थंड होऊ दिलं। त्यानंतर बाहेर काढून आजूबाजूनी कडा मोकळ्या केल्या आणि एका प्लेटवर काढून त्याला छान आयसिंग शुगरनी डेकोरेट केलं आणि बघू शकता तुम्ही केक किती सॉफ्ट झालेला आहे। खूप टेस्टी होतो, नक्की बनवून बघा। आणि हा केक अर्धा किलोचा आहे ऑर्डरसाठी। चला मग पटापट इन्ग्रेडियंट्स लिहून घ्या आणि ही रेसिपी क्रिसमसला नक्की बनवून बघा। माझ्याकडून तुम्हा सर्वांना मेरी क्रिसमस।